मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी किती दिवस सहन करायची? सहनशीलतेच्या पलीकडे लोकांना उद्रेक करायला लावू नका. महामार्ग प्राधिकरण तुमच्या ठेकेदाराला चाप लावा. निकृष्ट दर्जाचा व्हाईट टॉपिंगचा रस्ता तयार करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालवलाय, तो थांबवा. विशेष म्हणजे नवीन खासदार व आजी आमदार एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नाकडे डोळ्यावर पट्टी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहे, त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तर सत्ताधारी भाजपचे नेते कार्यकर्ते सुद्धा गुपचूप आहेत, हे विशेष आहे. 2 महिने काम होऊन रस्त्यात अनेक ठिकाणी 1 फुटाचे खड्डे पडल्यामुळे अनेक वाहनांचा अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे गेल्या 2-4 महिन्यांपासून भूमिपुत्र संघटना सातत्याने कामचुकार अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करावी म्हणून सातत्याने लेखी पाठपुराव्यासह भेटी देऊन वास्तव परिस्थिती सांगितल्यानंतर सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे येत्या 15 जुलैला जिल्हाधिकारी मुख्यालयासमोर आमरण उपोषण करत आंदोलन करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी व त्यांच्या सहकार्याने दिले. 600 कोटीच्या कामावर देखरेखीसाठी 10 कोटीचा ठेका घेणाऱ्या कंपनी करतात काय? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुहास चिटणीस झोपेचे सोंग घेऊन आर्थिक मलिद्यापुढे लाचार असल्याचं चर्चिले जात आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी देखरेखीसाठी FP इंडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टचे सर्व्हिस लिमिटेड या कंपनीला केवळ देखरेखीसाठी 10 कोटी रुपये दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाचे पैसे खर्च करून सुद्धा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या वर्षभरापासून खड्डेमय व्हाईट टॉपिंगचे काम चालू आहे. याला जबाबदार कोण? केंद्र सरकार की राज्य सरकार की महामार्ग प्राधिकरण? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखरेखीचा ठेका घेतलेल्या कंपन्या मात्र खराब कामाबाबत रोज रिपोर्टिंग केल्यानंतर सुद्धा ठेकेदार कुठल्याही प्रकारे काम करत नसून मनमानी कारभाराप्रमाणे हे काम सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना मात्र प्रवाशांना करावा लागतोय. काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर 1 महिन्यातच 1 ते 2 फुटाचे खड्डे अनेक ठिकाणी पडलेले आहेत, तर अनेक ठिकाणी भर पावसात काँक्रिटीकरणाचे काम करून निकृष्ट दर्जाचा नमुना दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पूर्वीचा रस्ता सुसज्ज असताना सुद्धा व्हाईट टॉपिंगची आयडिया कोणत्या सत्ताधारी नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात घुसवली असा प्रश्न निर्माण होत असून दररोज या ठिकाणी चालक मालक वाहतूक प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागतोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व्हाईट टॉपिंगच्या कामाकरता अंदाजे 600 कोटी रुपये खर्च करत असलेली काँक्रिटीकरण मात्र पाण्यातच जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कागदाला कागद लावून 10 कोटी घेणारे मात्र बरोबर काम करत आहेत. PF इंडिया प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट एजन्सी आपले काम प्रामाणिकपणे बजावते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यास असमर्थ असल्यामुळे आता भूमिपुत्र संघटना 15 जुलै रोजी महामार्ग प्राधिकरण व्हाईट टॉपिंगच्या ठेकेदाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दररोज होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी याला संपूर्ण पालघर जिल्ह्याचं सर्वच प्रवासी चालक मालक वाहतूकदार हे त्रस्त झालेत. त्यामुळे